उन्हाळ्यामध्ये एम-आर आणि मॅनेजरने भरपूर मोठ्या प्रमाणात काळजी घेतली गेली पाहिजे. नक्की काळजी काय घेतली पाहिजे उन्हाळ्यामध्ये? कुठल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे? कारण की आम्हीही काम केलं आहे भरपूर, तुम्हीही काम करतात भरपूर. परंतु मार्केटमध्ये सध्याचा उन्हाळा हा मागच्या उन्हाळ्यापेक्षा कितीतरी पटीने फार जास्त आहे. आधी सरासरी टेम्परेचर 30-35 समथिंग असायचं, पण आज 40-42, काही ठिकाणी 45 ऑल ओव्हर महाराष्ट्राचा विचार केला तर अशा काही ठिकाणी 45 टेम्परेचर, काही ठिकाणी जर टेम्परेचर कमी असतं तर अंगाची लाही होते. ही कंडिशन आहे मार्केटची. या सिच्युएशनला एम-आर मॅनेजरनी फार सबुरीनं, शांततेनं आणि योग्य पद्धतीने कामकाज करण्याची गरज आहे. कारण का प्रत्येकाला योग्य अशी वेळ आहे. हाही दिवस जातील, याच्या पुढेही चांगले दिवस अजून येतील, परंतु हा उन्हाळा काढणं फार काळाची गरज आहे. नक्की कोणत्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे? अशा कोणत्या बाबी आहेत की ज्यामुळं आपण आपलं जे काही काम आहे हे सुकर पद्धतीने बनवू शकतो? पहिला विषय कुठली गोष्ट घेतली पाहिजे लक्षात घ्या की नक्की कोणत्या कोणत्या पद्धती. पहिले दोन गोष्टी मेंटेन केल्या पाहिजे. एक म्हणजे आपली एनर्जी ही मेंटेन राहिली पाहिजे, आणि दुसरी सर्वात महत्त्वाची म्हणजे काळजी काय, तर आपली पॉझिटिव्हिटी कायमस्वरूपी मेंटेन राहिली पाहिजे. आता ही एनर्जी मेंटेन करण्यासाठी काय काय केलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे? आम्ही नेहमी एम-आर लोकांना सांगतो की जवळ गाडीमध्ये जाताना कमीत कमी 3 बॉटल पाण्याचे आपल्या बॅगमध्ये असले पाहिजे. 3 बॉटल असले पाहिजे की कुठल्या वेळेस कधी कुठली कशी काय गरज पडेल सांगता येत नाही. कारण सध्याला सनस्ट्रोक हा मोठ्या प्रमाणात आहे. सनस्ट्रोक जर मोठ्या प्रमाणात आहे, दुसरी गोष्ट किती आपण उदाहरण बघतोय आसपासची की थोडंसं काहीतरी हर्ट बर्नमध्ये होऊ लागलेलं आहे, हर्टमध्ये ब्रन होऊ लागले म्हणा, किंवा अजून दुसऱ्या गोष्टी पद्धतीने म्हणा तर काही डिहायड्रेशन झालेली कंडिशन आहेत. ह्या सिच्युएशनला काय निर्णय घेतला पाहिजे? एनर्जी त्या पब्लिक मेंटेन राहिली पाहिजे. म्हणतात ना की आहार, विहार, निद्रा आणि तुमचा दुसरी गोष्ट काय की अभ्यास आणि ध्यान, ह्या 4-5 गोष्टी फार मोठ्या प्रमाणात कामकाज केलं पाहिजे. उन्हाळा तर जाईलच, लक्षात घ्या. उन्हाळ्याचा प्रॉब्लेम नाही, पण हे लॉंग टर्म गोष्टी मेंटेन करणं गरजेचं आहे. आहारामध्ये कुठल्या प्रकारचं वापरलं पाहिजे? तेलकट पदार्थ खाणं कमी करा, उन्हाळ्यात काय कंटिन्यू करा. पण उन्हाळ्याची बात करता एक गोष्ट लक्षात येईल की उन्हाळा हा फार सध्याची कंडिशन बेकार आहे. या कंडिशनला आपल्याला तेलकट पदार्थ खाणं असू द्या किंवा कुठल्याही प्रकारचं अति जड अन्न खाणं असू द्या, जसं की नॉनव्हेज आहे किंवा ते अन्न जड आहे, भरपूर बाकीचे पदार्थ लक्षात घ्या. तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं नॉलेज आहे गोष्टीसाठी संदर्भाचं, तर या गोष्टीवर फोकस करणं फार गरजेचं आहे की हे प्रमाण कमी करा. हे प्रमाण कमी केलं तर काय होईल माहिती आहे लक्षात घ्या की आपल्या आपलं कंट्रोल आहे, एक तब्येत एक मेंटेन, डिहायड्रेशनचा प्रॉब्लेम फार मोठा राहणार नाही. हा पहिला विषय. दुसरा विषय लक्षात घ्या, पाणी बॉटल काय जरूर गाडीमध्ये 3 ठेवाच, आणि हे डिक्की बसवा गाडीला. पहिल्यांदा आपण शायनिंगसाठी फक्त डिक्की बसवत नाही, परंतु ती गोष्ट चुकीची आहे. डिक्कीने संरक्षण होतं, डिक्कीमध्ये आपला डबा ठेवता येतो, डिक्कीमध्ये आपलं रुमाल ठेवतात, ओले रुमाल घेऊन जावा. नेहमी मग तुम्ही लक्षात घ्या, नॅपकिन आपले हे नाही, कमीत कमी 2-3 प्रकारचे नॅपकिन ठेवा. एक आपल्या केशामध्ये ठेवा, 2 आपल्या गाडीमध्ये ठेवा, ओले करून ठेवा. हे गार राहतील डिक्कीमध्ये ठेवलं तर, व्यवस्थित ठेवलं तर. नसेल तर आपण दुसऱ्या ठिकाणी जेव्हा डॉक्टरच्या ठिकाणी उतरतो त्या ठिकाणी आपण गार करते रुमाल. पण आपल्या चेहऱ्यावर जर आपण रुमाल ठेवला तर आपल्या चेहऱ्यावरची काही डार्क स्किन आहे जी उन्हामुळे पडत आहे, काळी स्किन पडते, याचं प्रमाण काही प्रमाणात कमी होईल. मार्केटचं काम तर थांबवता येत नाही. प्रत्येक कंपन्या त्याच कामासाठी काम करते व आमचा सेल वाढला पाहिजे, परंतु आपल्याला आपली काळजी घेऊन कामकाज करणं फार गरजेचं आहे. जसं की मी नेहमी म्हणतो की कुठल्याही आम्हाला फोन करता पहिलं म्हणतो गाडीचं टायर चेक कर, व्यवस्थित आहे का, त्यामध्ये हवा व्यवस्थित भरली आहे का, हे चेक कर. ह्या गोष्टीची काळजी घेणं फार गरजेचं आहे. लक्षात घ्या, आपण जर काही कारणास्तव गाडी पंक्चर झाली तर आपली एनर्जी डाऊन होते. एनर्जी आपली मेंटेन राखण्यासाठी आपल्या काही बेसिक गोष्टी आहेत, ह्या गोष्टीवर फार फोकस करणं गरजेचं आहे. जसं की लक्षात घ्या, हे जेवण करू नका, नारळ पाणी कंटिन्यू पित राहा. नारळ पाणी तुम्ही म्हणता की सर महाग फार आहे, नाही, काही ठिकाणी चेक करा. लक्षात घ्या, भरपूर गोष्टी मेंटेन आहेत. नारळ पाण्याचे काही त्याला आपण जल म्हणतो, काहीतरी मिळते बघा, 10 रुपये सॅचेट मिळतं. नसेल तर एनर्जी ड्रिंक आहे. लक्षात घ्या, थंड पाणी प्या, थंड पाणी कंटिन्यू मेंटेन करा गाडीमध्ये. पहिली गोष्ट, चेहरा कायमस्वरूपी धुत राहा, कायमस्वरूपी धुत राहा. दिवसातून माझं तर वैयक्तिक मत लक्षात ठेवून की 15 वेळा चेहरा धुतला पाहिजे. प्रत्येक डॉक्टरला कॉल करून आल्यानंतर, कॉल करून बाहेर आल्यानंतर, कॉल जायच्या आधी आणि बाहेर येण्याच्या आधी, हे कमीत कमी एवढं तरी मेंटेन केलं पाहिजे. लक्षात घ्या, तर कुठेतरी आपण व्यवस्थित राहू, आपली एनर्जी मेंटेन राहील. पॉझिटिव्हिटी संदर्भात म्हणलं तर ध्यान, निद्रा आणि लक्षात घ्या अभ्यास महत्त्वाचा आहे. मेडिटेशन फार काळाची गरज आहे. लक्षात घ्या, मेडिटेशनमुळे भरपूर लोकांची डेव्हलपमेंट झाली. आपण युट्यूबला किंवा इतर ठिकाणी बघत आहे. लक्षात घ्या, का लोक डेव्हलप जायचं. आज विराट कोहली सुद्धा उन्हामध्ये उभा असतो, परंतु तो ध्यान धरणं सोडत नाही कधी, किंवा एनर्जी ड्रिंक हा प्रकार कधी सोडत नाही. तो कधी मेंटेन करायचं. आज जर वरच्या लेवलला जायचं असेल तर काही गोष्टी आपल्याला ह्या मेंटेन कराव्याच लागतील. ह्या बेसिक गोष्टी आहेत. याच्यामध्ये फार डीपली शिरायचं म्हणजे फार डीपली आहे. लक्षात घ्या, तुम्ही शिकू शकता, बघू शकता, परंतु या गोष्टी, मी सेल्स पर्सनचा माणूस आहे, त्यामुळे बेसिक गोष्ट मला वाटतं की सध्याला उन्हामध्ये आमच्या ठिकाणी घटना चुकीची घडलेली आहे, म्हणून बोलत आहे तुम्हाला. लक्षात घ्या, उन्हाळ्यामध्ये काळजी घेणं गरजेचं आहे. एम-आर हो, मॅनेजर हो, एकमेकाला फार स्ट्रेस देण्यात काही मजा नाही. हे मेंटेन कसं करता येईल, अति झालं 1 महिना 1.5 महिन्याचा पिरियड फक्त आहे. लक्षात घ्या, हा वेळ गेला की आपलं पुढे जाऊन कामात चांगल्या पद्धतीने होणार आहे. स्ट्रेस घेऊ नका, खरंच स्ट्रेस घेऊ नका. सेलचाही स्ट्रेस घेऊ नका, कामाचं हे ते स्ट्रेस घेऊ नका. काय होतं लक्षात घ्या की अति स्ट्रेसनं अति धंदा वाढतच नाही. स्ट्रेस घेण्यानं आपण बिघडतो, आपण बिघडला आपली एनर्जी डाऊन होते, एनर्जी डाऊन झाल्यामुळे आपली पॉझिटिव्ह खराब होते, सगळंच काही बिघडतं. लक्षात घ्या, स्ट्रेस लेवल कमी करण्यासाठी पाण्याचा आपण म्हणतो ना मेंटेन करा.
त्याचे लक्षात घ्या. दिवसातून सरासरी 5 ते 6 लिटर पाणी कमी कमी लोक म्हणतात त्यापेक्षा थोडं जास्त पिलं तर काय फरक पडतं का? घामावाटे किती पाणी बाहेर पडते आपलं, थोडं वाढवण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. सनस्क्रीन वापरा, काळाची गरज आहे, भरपूर लोक वापरतायत. पण दुसरी गोष्ट त्याच्याबरोबर काय करा, कामामध्ये थोडासा ब्रेक घेण्याचा प्रयत्न करा. ब्रेक घ्या. कंटिन्यू सातत्यानं काम करण्यात पण माझ्या नाही आज काय बुवा ठीक आहे टार्गेट असतं, सगळ्या गोष्टी याच्यात म्हणते नाही, मलाही कळते त्या गोष्टी, परंतु असं लक्षात घ्या ब्रेक थोडा घ्या. कारण शरीर पण महत्त्वाचं तेवढंच आहे. आपण राहिलो जिवंत, सगळं दुनिया जिवंत आहे, नाही तर काहीच नाही. लक्षात घ्या. ओके. ORS किंवा इलेक्ट्रोलाइट बॅलन्स मेंटेन करण्याचा प्रयत्न करा. सुती आणि कॉटन कपडे वापरण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या. उगाच काहीतरी वेगळे कपडे घालून काय मजा, मोस्ट व्हाईट शर्ट मेंटेन करा. ब्लॅक कपडे भरपूर लोक घालतायत, तर ते थोडंसं टाळा. उन्हाळा आहे. ओके. व्हाईट शर्ट मेंटेन केला त्याचा परिणाम फार चांगला मिळतो. लक्षात घ्या. ॲज अ डॉक्टरांना पण आणि दुसरी स्वतःला पण. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट लवकरच वर्क संपवण्याचा प्रयत्न करा. सकाळ सकाळ लवकर निघा कामावरून, लवकर निघा सकाळी कामावरून. कामावर लवकर निघलं तर काय होईल की चांगल्या पद्धतीने कामकाज होईल. आणि दुसरी गोष्ट काय होईल, कामामध्ये एनर्जी मेंटेन करण्याचा पण प्रयत्न होईल. तर त्याच्याबरोबर लक्षात घ्या हेल्मेटचा यूज करा. हेल्मेट वापरता आलं पाहिजे. हेल्मेटची सवय लावावं लागते, लगेच होत आहे त्या गोष्टी. हेल्मेट सवय लावा, त्याचीही गरज आहे. दुसरी गोष्ट पुढे गेलं तर 15 दिवसांनी नेहमी गाडीचं टायर चेक करता. ह्या बेसिक गोष्टी आहेत. ह्या 4-5 गोष्टी काही बेसिक गोष्टी सांभाळल्या तर उन्हाळा काही फार मोठा जड झाला नाही. कंटिन्यू गाडीमध्ये 3 बॉटल कंटिन्यू, 3 रुमाल. आणि दुसरी गोष्ट गाडीची हवा चेक करणं. दुसरी गोष्ट स्वतःच्या बॅगमध्ये फार वजन घेऊन जाऊ नका. व्हाईट शर्ट मेंटेन करा. दुसरी गोष्ट डॉक्टरपाशी जाताना चेहरा फ्रेश करून जावा. चेहरा धुवा, बाहेर आल्यानंतरही चेहरा धुवा. काही कंटिन्यू हायड्रेशन घेतलं पाहिजे. लक्षात घ्या. अशा गोष्टी मेंटेन केल्या तर फार उपयोग होईल त्याला. त्वचा काळी पुढे देऊ नका. सनस्क्रीन वापरत चला. अशा काही बेसिक गोष्टी जरी वापरल्या तर हा उन्हाळा काही फार मोठा जर नाही. सनस्ट्रोक येण्याचं प्रमाण भरपूर वाढत चाललेलं आहे. स्ट्रेस तर घेऊच नका. सनस्ट्रोकचा पण काही संबंध येता कामा नये. आपली बॉडी त्या पद्धतीने हेल्दी ठेवा आणि डिहायड्रेशन ठेवा. नक्की 100% यश आपलं झालं. लक्षात घ्या. हाही उन्हाळा जाईल आणि प्रगतीच नक्कीच स्टार्ट होईल. थँक्यू.